सध्या मतदार यादीतला घोळ आणि त्याहीपेक्षा ईव्हीएमवर आक्षेप या कारणांनी येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही गाजणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। आज राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला आणि इतकंच नाही तर त्यामध्ये प्रेझेंटेशन करत एक डमी ईव्हीएम मशीन या ठिकाणी आणलं आणि नेमका ईव्हीएम मशीनमध्ये घोळ कसा होतो किंवा मतचोरी कशी होते याचं प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात आलं। हे ईव्हीएम मशीन जे डमी ईव्हीएम मशीन आहे याचे संशोधक जे आहेत ते राहुल चिमनबाई मेहता जे IIT दिल्लीचे आहेत त्यांनी हे मशीन बनवलं आहे आणि या ठिकाणी वोट चोरीचा अर्थातच मतचोरीचा प्रोग्राम सुद्धा फिक्स करण्यात आलेला आहे। अर्थात या मशीनमध्ये जसा वोट चोरीचा प्रोग्राम फिक्स करण्यात आलेला आहे तसा खरोखर निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मध्ये फिक्स केलेला आहे का असा दावा अद्याप तरी कुणीही पुराव्यासकट करू शकलेलं नाहीये। मात्र मतचोरी ईव्हीएम द्वारे होऊ शकते आणि ती कशा पद्धतीने होऊ शकते याचंच प्रात्यक्षिक आज मनसेच्या या व्यासपीठावरून सर्वांना बघायला मिळालं। या ठिकाणी ॲपल, बनाना आणि वॉटरमेलन अर्थातच सफरचंद, केळी आणि टरबूज अशा प्रकारचे पर्याय देण्यात आलेले आहेत आणि ज्याला आपलं मत द्यायचं आहे तो आपलं मत कशा पद्धतीने बदलू शकतो आणि एका काळ्या काचेद्वारे हे मत कशा पद्धतीने लपवलं जाऊ शकतं याचं सुद्धा प्रात्यक्षिक देण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण बघतो आहोत की व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन यांच्यामध्ये जी मतं मोजली जातात त्यामध्ये तफावत असते। ही काळी काच दाखवण्यात आलेली आहे आणि या काळ्या काचेनुसारच मत बदललं जाऊ शकतं असा दावा आता करण्यात येतोय। आपण बघतोय की या काळ्या काचेच्या अंतर्गत लागणारा जो लाईट आहे तो काही सेकंदांचा म्हणजे 8 सेकंदांचा आहे आणि त्या 8 सेकंदांमध्ये आपलं मत हे नेमकं कुठलं आहे हे सफरचंद देखील दिसते आणि केळी देखील दिसते। त्याच्यामुळे आपलं मत नेमकं कुठलं आहे हे मतदात्याला समजत नाही किंवा ते पुराव्यानिशी सिद्ध होत नाही। अशा प्रकारे या काळ्या काचेचा उपयोग करून मतचोरी होते का असा एक प्रश्न ठळक पद्धतीने आज मनसेच्या व्यासपीठावर विचारण्यात आला। त्यामुळे मतचोरीला ही काळी काच कारणीभूत आहे का असा प्रश्न सुद्धा आता विचारला जातोय। अर्थातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मी तुम्हाला जादूचे प्रयोग दाखवतो असं म्हणत अशा पद्धतीचं हे प्रेझेंटेशन केलेलं आहे। त्यामुळे या प्रेझेंटेशन नंतर आता मतचोरीच्या संदर्भात होणारा महाविकास आघाडीचा आणि सहयोगी पक्षांचा सत्याचा मोर्चा हा सुद्धा चांगलाच गाजणार असल्याची चिन्ह आहेत। त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकांसारख्या निवडणुका यांतला मुद्दा ईव्हीएम मधल्या मतचोरीवर आता फिरणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। कॅमेरामन अशोक सामंत पाठक, झी 24 तास, मुंबई।